ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अनंत कृपामूर्ती परमात्म्याच्या असीम कृपेने तसंच सद्गुरू श्री स्वामीजींच्या आशीर्वादाने श्री चांगदेव 65 या ग्रंथाचं चिंतन करण्याकरता आपण उपस्थित झालेलो आहोत आणि 37व्या ओवीचं चिंतन चाललेलं आहे। तया पुत्र तू वटेश्वराचा रवा जैसा कापुराचा चांगया मज तुझ आपण याचा बोल ऐके। या ओवीचं वैशिष्ट्य असं की या ओवीमध्ये ज्ञानोबा यांनी तत्वमसी या महावाक्याचा उपदेश केलेला आहे आणि याचा विचार आपला चालू आहे। या ओवीचा काही विचार या अगोदर आपण करून आलेलो आहोत। तो परमात्मा हा स्वतः सुखरूप आहे आणि निरवधिक व्यापक आहे। म्हणजे व्याप्य व्यापकता भावाचा विचार करत असताना काही सापेक्ष व्यापक असतात, परंतु परमात्मा हा निरपेक्ष व्यापक आहे। आणि श्रुतीमातेने देखील असं सांगितलेलं आहे, यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम अस्तीति। जे नित्य निरतिशय आणि निरवधिक व्यापक असतं तेच सुख आहे। परिच्छिन्नात अल्पात सुख नसतं किंवा पदार्थाचा परिच्छिन्नपणा अल्पपणा हा विषय तृष्णेला उत्तरोत्तर वाढवित जाणार आहे। म्हणून आशा किंवा तृष्णा हीच दुःखाला कारण आहे। किंबहुना अनेक प्रसंगामध्ये असं चिंतन आहे। भागवतामध्ये 11व्या स्कंधामध्ये पिंगलेचं जे चरित्र आलेलं आहे त्यामध्ये असं चिंतन आहे, आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम यथा संच्छिद्य कांताशाम सुखम सुश्वाप पिंगला। आशा हेच परम दुःख आहे, किंबहुना सर्व दुःखाला कारणीभूत जर कोण असेल तर ती आशा आहे। आणि परमात्मा जर आपण पाहिला तर तो वितृष्ण आहे, म्हणजे आशारहित आहे। का असं तर तो परमात्मा सुख म्हणजे तृप्त आहे आणि अशा नित्य तृप्ताला प्रयोजना वाचून फला वाचून केवळ लीलेने जगत उत्पन्न करण्याची इच्छा झाली। त्या नित्य तृप्ताला इच्छा निर्माण होण्याचं कारण काय? त्याला इच्छा निर्माण होतच नाही असं जर कोणी म्हणेल तर तसं नाही। जसं श्वास उच्छ्वासादी क्रिया काही व्यवहार इच्छा नसतानाही माणसांकडनं सहज रीतीने घडतच असतात, किंवा लहान मुलं देखील काहीही कोणतंही फळ नसतानाही केवळ करमणूक म्हणून खेळ खेळत असतात। त्याप्रमाणे सुखतृप्त परब्रह्म जो आहे तो देखील एकोहम बहुश्याम प्रजायेय, म्हणजे एक असलेल्या मी अनेक रूपांनी व्हावं अशी त्याला इच्छा झाली। किंवा दुसरं वचन असं आहे, एकाकी न रमते सद्वितीय मैच्छत। त्या परब्रह्माला एकटेपणाने करमत नव्हतं, त्यामुळे त्याने दुसऱ्याची इच्छा केली। म्हणजे परब्रह्म हे नित्यतृप्त असून सुद्धा सृष्टीविषयक इच्छा उत्पन्न होण्याला केवळ त्याची एकमेव लीला हेच कारण आहे। निळोबारायाने देखील
असंच आपल्या गाथेमध्ये सांगितलंय. एकलेन कंठेचे म्हणून यायेने केली निर्माण ओ 14 भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 महाभूते भिन्ने भिन्ने वो. ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी. म्हणजे एकटेपणाने करमत नसल्यामुळे त्या परब्रह्म्याने आपलं निर्विकार स्वरूप बिघडू न देता आपल्याला अभिन्न अशा मायाशक्तीने एकाच्या ठिकाणी अनेकत्व दाखवलं. तो स्वरूपाने निर्गुण असला तरी जेव्हा प्रकृतीचा विशेष किंवा प्रकृतीचं विशेषण म्हणून अंगीकार करतो तेव्हा सर्वज्ञ, सर्वशक्ती, सत्यकाम, सत्यसंकल्प इत्यादी गुणांनी व जगत कर्तृत्वाला उपयुक्त अशा अनेक गुणांनी तो संपन्न होतो आणि मग अजन्मा असूनही जन्म ग्रहण करतो किंवा स्वेच्छामय विग्रह धारण करतो. गीतेमध्ये या संबंधामध्ये विस्ताराने विचार आलेला आहे. प्रकृतीं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिवं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्. अजोपि सन्न व्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. या श्लोकांचा अर्थ आत्ता मी या ठिकाणी व्यक्त करीत नाही, परंतु तात्पर्य असं आहे की असा माया विशिष्ट ईश्वर हाच जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. त्यामुळे ते चैतन्यच विश्वाकार झाला आहे. या चैतन्याव्यतिरिक्त विश्वाला स्वतंत्र सत्ता स्फूर्ती नाही. ब्रह्मसूत्रामध्ये देखील असं चिंतन आलेलं आहे. प्रकृतीश्च प्रतिज्ञा दृष्टांतानुपरोधात. आणि या सूत्राचं अर्थ चिंतन आपल्या भाष्याद्वारे श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य करतात. प्रकृतीश्च उपादान कारणं ब्रह्माभ्युपगंतव्यं निमित्त कारणंच न केवलं निमित्त कारणमेव कस्मात् प्रतिज्ञा दृष्टांतानुपरोधात. याचा अर्थ असा आहे की ब्रह्मच म्हणजे प्रकृती म्हणजे या विश्वाचं उपादान निमित्त कारण आहे असं म्हणायला पाहिजे. केवळ ते निमित्त कारणच आहे असं मात्र नाही. कारण एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातं भवति. जे एक ब्रह्म जाणलं की सर्वच जाणलं जातं अशी जी श्रुतीमध्ये प्रतिज्ञा आहे. आणि ब्रह्म उपादान कारण मानलं तरच ही श्रुती प्रतिज्ञा संभवेल. कारण कार्याचा उपादान कारणाशी अभेद असतो, निमित्त कारणाशी नसतो. उदाहरण सांगायचं असेल तर घट निर्माण होण्याकरता माती हे उपादान कारण आहे आणि कुंभार हा निमित्त कारण आहे. उपादान कारणाची व्याख्या वेदांत शास्त्राने अशी केलेली आहे, यद्धि अस्मात् प्रभवति तत्तस्य उपादानम यथा व्रीहियवादीनां पृथ्वी. म्हणजे जे ज्याच्यापासून निर्माण होतं, ज्याच्या आश्रयाने राहतं आणि शेवटी ज्याच्यामध्येच विलीन होतं तेच त्याचं उपादान कारण असतं. ज्याप्रमाणे उदाहरण दिलेले व्रीहियवादीनां पृथ्वी, धान्य इत्यादिकांना पृथ्वी हे उपादान कारण आहे. घटाकरता माती हे उपादान कारण आहे आणि कुंभार हा निमित्त कारण आहे. तर जे कार्य असतं म्हणजे घट जो आहे तर त्या घटाचा मातीशी अभेद आहे, कारणाशी अभेद आहे, उपादान कारणाशी अभेद आहे. पण निमित्त कारण असलेला जो कुंभार आहे त्याच्याशी मात्र त्याचा कधीही अभेद होणं संभवनीय नाही. म्हणून ब्रह्म हे केवळ निमित्त कारणच असतं तर त्याच्याशी विश्वाचा अभेद संभवला नसता. म्हणून ब्रह्म हे उपादान कारण आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. याकरता दिलेली उपपत्ती अशी आहे, वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिके तेव सत्यम. एक मातीचा गोळा जाणला की त्या मृत्तिकेपासून होणारे घट, रांजण, परळ, वेळण्या इत्यादी कार्य हे आपोआप जाणले जातात. कारण मातीविना इतर दुसरी सर्वही कार्य हे नाममात्र शब्दाने म्हणजे नामनिर्देश करण्यापुरतीच आहेत.
म्हणून त्या त्या कार्याला नाम व रूपांनी मातीत सत्य आहे. म्हणून श्रुतीने या दिलेल्या दृष्टांतावरून ब्रह्मच विश्वाचं उपादान कारण आहे हे निश्चित होतं. आणि दुसरा एक आता आपल्या ठिकाणी सिद्धांत आपल्या असं लक्षात आलेला आहे की कार्य हे नेहमी उपादान कारणाशी अभिन्न असतं. उपादान कारण आणि कार्यामध्ये अभेद असतो. तर सर्व जगत जर हे ब्रह्मापासून निर्माण झालेलं असेल तर जगत व परब्रह्म यांच्यामध्ये अभिन्नता आहे, अभेद आहे, हे या उदाहरणावरून निश्चित होतं. मग आता प्रश्न असा आहे, काही निर्माण होतोच की निर्गुण, निर्विकार, निरंश किंवा अपरिच्छिन्न असलेलं ब्रह्म हे विश्वरूपाने सगुण कसं झालं, विकारी कसं झालं, सावयव कसं झालं, सीमित कसं झालं? कारण की जगत आणि परब्रह्म या दोन्हींचा जर आपण विचार केला तर हे प्रमुख भेद आपल्या लक्षात येतात. ब्रह्म निर्गुण आहे तर विश्व हे सगुण आहे. ब्रह्म निर्विकार आहे तर विश्व विकारी आहे. ब्रह्म निरंश निरवयव आहे तर विश्व सावयव आहे. आणि ब्रह्म अपरिच्छिन्न अमर्यादित आहे तर विश्व सीमित आहे. तर या शंकेला उत्तर आपल्याला असं देता येणार आहे की विश्व हा विशुद्ध ब्रह्माचा परिणाम नाही तर प्रकृती विशिष्ट चैतन्याचा स्वीकारलेला आहे. म्हणजे प्रकृती विशिष्ट जे चैतन्य आहे तर त्याचा तो परिणाम आहे. मायारूप कारण विशिष्ट ईश्वर हाच कार्यरूप विश्व विशिष्ट होतो. आणि कोणत्याही कार्याचं कारण हे कार्याच्या अपेक्षेने सूक्ष्म, व्यापक आणि सत्य असतं. आणि कार्य हे त्या कारणाच्या सापेक्ष नेहमी स्थूल असतं, अव्यापक असतं आणि अनित्य असतं. त्यामुळे कार्यकारणातील सालक्षण्य नाहीसं होत नसतं. म्हणूनच सूक्ष्म माया विशिष्ट ईश्वर हाच उपादान कारण आहे आणि स्थूल नामरूपात्मक असलेलं विश्व हे कार्य आहे. आणि त्यामुळेच जड असलेल्या नामरूपातही जो सत्ता स्फूर्तीचा म्हणजे अस्तित्व भातित्वाचा प्रत्यय येतो, अर्थात अनुभव येतो, तो अभिन्न निमित्तोपादान कारण असलेल्या ईश्वराचाच अनुभव आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे या एकंदरीत या सर्व विवेचनावरून आपल्याला काय लक्षात घ्यायचं ते एकच लक्षात घ्यायचं आहे की जीवो ब्रह्मैव नापरहा, जो जो जीव आहे तो ब्रह्मस्वरूपच आहे. या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. आणि चांगदेवा असं असल्यामुळे तू देखील त्या परब्रह्माचा अंशच आहेस हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. या संदर्भामध्ये अनेक काही विचार आहेत. वेदांतशास्त्राने बराचसं चिंतन केलेलं आहे. आत्ता सगळं मी चिंतन करीत नाही, मी बोलून आलो की ही एकच ओवी एवढी महत्त्वाची आहे की या एका ओवीवरती 2 दिवसाचे 4 सत्र पूर्ण होतील इतकं चिंतन आहे. असो, जगात जर आपण विचार केला तर जगामध्ये एकंदरीत 5 अंश आपल्याला पाहायला मिळतात. अस्ति भाती प्रिय रूप आणि नाम. तर त्यापैकी अस्ति भाती प्रिय हे 3 अंश परब्रह्माचे आहेत आणि नाम रूप हे 2 अंश मायेचे आहेत. म्हणून पंचदशीने देखील असं म्हटलेलं आहे, अस्ति भाती प्रियम रूपम नाम चेत्यांश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम माया रूपम किंवा जगद रूपम ततोद्वयम. म्हणून या विश्वात अस्ति भाती प्रिय रूप ब्रह्म असून त्याच्या सत्तेनेच माया, ईश्वर, जीव आणि नामरूपात्मक जगत हे समस्त प्रकाशित होतात. आणि तस्य भासा सर्वमिदं विभाती या श्रुतीने याच अर्थाचं स्पष्ट प्रतिपादन केलेलं आहे. आता पुढे सांगतात, तत्वमसी ते तू आहेस. किंबहुना चांगदेव 65 महावाक्य तया पुत्र तू वटेश्वराचा. या महावाक्यामध्ये जीवेश्वरांचं ऐक्य सांगितलं आहे. पण यावरही
अशी शंका निर्माण होऊ शकते की आत्मा आणि जीवात्मा आणि ईश्वर, आत्मा म्हणजे जीवात्मा आणि ईश्वर यांच्यामध्ये भेदाचं प्रत्यक्ष ज्ञान आहे. कारण प्रत्येक माणसाला मी ईश्वर किंवा ब्रह्मरूप नसून अज्ञानी, करता, भोगता, देहधारी एक माणूस आहे असंच भेदज्ञान आहे. बरं, शिवाय ईश्वर आणि आत्मा म्हणजे जीव यांच्यामध्ये अनुक्रमे परोक्षत्व, सर्वज्ञत्व आणि अपरोक्षत्व, अल्पज्ञत्व हे किंवा याच्यासारखे अनेक परस्पर विरुद्ध धर्म असल्यामुळे जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये अनुमान प्रमाणानेही भेद आहे असं सिद्ध होतं. म्हणजे प्रत्यक्षाने देखील जीवात्मा आणि परमात्मा वेगळे आहे असा अनुभव आहे आणि अनुमानाने देखील जीवात्मा परमात्मा भिन्न आहे असा भेदच आपल्याला लक्षात येतो. तसंच श्रुतीने देखील जीवात्मा व परमात्मा यांचं पक्षाच्या रूपाने वर्णन करून त्यांच्यामध्ये भेद असल्याचं सांगितलंच आहे म्हणे. कुठे सांगितलं तर सांगतात, द्वा सुपर्णा सयुजा सखाया समान वृक्षम परिशस्व जाते तयोरन्य पिप्पलम स्वाद्वत्यन अनश्नन्यो अभिचाकशीति. मुंडक उपनिषद. म्हणजे जीव आणि ईश्वर हे दोन पक्षी उत्तम गमन करणारे, समान भावाने राहणारे, एकत्र राहणारे, परस्परांचे मित्र किंवा ज्यांचे समान अभिव्यक्तीकरण आहे असे या देहरूपी वृक्षाच्या आश्रयाने राहतात. परंतु त्यातील एक जीवरूपी पक्षी कर्मफळाचा भोग घेतो आणि दुसरा ईश्वररूपी पक्षी कर्मफळाचा भोग न घेता केवळ साक्षी आहे, कर्मफल भोगदाता आहे. मग असं जे चिंतन केलं यामध्ये सुद्धा जीव आणि ईश्वरामध्ये भेद आहे असं प्रतिपादन झालंय की नाही. तात्पर्य काय तर प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण या तीनही प्रमाणांनी जीवात्मा आणि परमात्मा, जीवेश्वरामध्ये भेद आहे असं सिद्ध होत असताना हे जे काही महावाक्य आहेत, तत्वमसी असेल किंवा तया पुत्रतो वटेश्वराचा, या महावाक्यांमध्ये जीवात्मा आणि परमात्मा यांचं ऐक्य प्रतिपादन केलेलं आहे असं कसं सांगता येईल. तर यावरती समाधान जे आहे ते अनेक ग्रंथकारांनी अनेक प्रक्रियांच्या द्वारा दिलेलं आहे. संक्षेपतः या शंकेचं उत्तर असं आपल्याला देता येईल की अविद्या प्रतिबिंबित किंवा अंतःकरण प्रतिबिंबित ब्रह्मचैतन्यालाच जीव असं म्हणतात आणि माया प्रतिबिंबित ब्रह्मचैतन्याला ईश्वर असं म्हणतात. म्हणून मायाभासेन जीवेशौ करोती अशी श्रुती आहे. ही माया प्रतिबिंबाद्वारा जीवभाव आणि ईश्वरभाव निर्माण करते किंवा एकच चैतन्याला कार्योपाधीमुळे जीव म्हणतात आणि कारणोपाधीमुळे ईश्वर असं म्हणतात. कार्योपाधिरयन जीवः कारणोपाधिरीश्वरः. म्हणूनच जीव आणि ईश्वराच्या उपाधीच्या दृष्टीने भेद असला तरी दोघांचंही चैतन्य रूपाने एकत्वच आहे ही गोष्ट मात्र निश्चितच आहे. शिवाय त्वमपदवाच्य जीवाच्या वाच्यार्थ स्वरूपामध्ये अंतःकरण किंवा अविद्या भाग हा विशेषण आहे आणि विशेष भाग काय तर आत्माचा आहे. त्याप्रमाणे तत्पदवाच्य ईश्वराच्या वाच्यार्थ स्वरूपात जगत कारण माया हा भाग विशेषण आहे आणि विशेष भाग म्हणजे विशुद्ध असलेलं ब्रह्मचैतन्य आहे. त्यामुळे जीवपदलक्ष आत्मा आणि ईश्वरपदलक्ष ब्रह्मचैतन्य यांच्यामध्ये तत्वतः स्वरूपे करून कोणताही भेद नाही, तर त्यांचं एकत्वच आहे हे सिद्ध होतं. किंबहुना जनसामान्यांना जे जीवात्मा व परमात्मा यांच्यामध्ये भेदाचं प्रत्यक्ष ज्ञान आहे ते भ्रमरूप आहे. कारण आत्तापर्यंत आपण पाहून आलो त्याप्रमाणे त्या जीवेश्वरांचं स्वरूपतः ऐक्य आहे आणि तसंच जीवेश्वरांचं ऐक्य हे शब्द प्रमाणाविना कळणं शक्य नाही. कारण असं आहे, अतींद्रिय धर्म ब्रह्म आणि तत्वनिरूपणाच्या बाबतीत शब्द प्रमाणच
प्रबळ प्रमाण आहे. त्यामुळे तत्वमस्यादी श्रुतींमध्ये आणि क्षेत्रज्ञान चाप्यमां विद्ये अशा या गीतावचनात किंवा तया पुत्रतो वटेश्वराचा असा या संत वचनांमध्ये जीवात्मा व परमात्म्याचं जे ऐक्य प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून या शब्द प्रमाणाने भेद प्रत्यक्षाचा, भेदाच्या प्रत्यक्ष ज्ञानाचा बाध होतो आणि हे दोघं एकच आहेत हे आपल्याला सिद्ध करता येतं. बरं, तसंच अजून आपण जर पाहिलं, जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये ईश्वर हा सर्वज्ञ आहे आणि जीव हा अल्पज्ञ आहे. अशा प्रकारचे जे विरुद्ध धर्म आहेत, या विरुद्ध धर्मांमुळे ज्या अनुमान प्रमाणाने विरोध दाखवून भेद सिद्ध होतो असं आपण म्हटलं होतं, त्या अनुमान प्रमाणाचाही तत्वमस्यादी शब्द प्रमाणरूप महावाक्यांकडून बाध होतो. बरं, सर्वज्ञत्व व अल्पज्ञत्व हे विरुद्ध धर्म एकाच चैतन्याच्या ठिकाणी माया आणि अविद्या इत्यादी उपाधी संबंधाने आहेत. त्यामुळे त्या कल्पित उपाधी संबंधामुळे निर्माण झालेले भेद हे वास्तव सत्य समजले जात नाहीत. त्यामुळेच जीवात्मा आणि ईश्वर यांचं निरुपाधिक स्वरूपाने असलेलं ऐक्य जे आहे हे निर्बाध आहे. म्हणजे आता काय झालं, आत्तापर्यंतच्या चिंतनामध्ये प्रत्यक्ष प्रमाणाने जो जीवेश्वराचा भेद सांगितला होता त्या शंकेचंही निराकरण झालं. अनुमान प्रमाणाने जीवेश्वर भेदाच्या चिंतनाचा जो विचार केला होता ती शंका ही बाजूला झाली. आता राहिलं शब्द प्रमाण. द्वासुपर्णा संयुजा सखाया या श्रुतिवाक्यामध्ये जीवेश्वरात पक्षाच्या रूपकाने भेद असल्याचं जे प्रतिपादन केलं आहे, तिथेही भेद प्रतिपादनात श्रुतीचं तात्पर्य नाही, तर श्रुतीचं तात्पर्य जीवेश्वरैक्य सांगण्यातच आहे. आणि हे उपक्रमोपसंहारादी तात्पर्य निर्णायक षडलिंगांवरून निश्चित होतं. काय आहे, कोणतीही गोष्ट ही अशीच आहे हे सिद्ध करण्याकरता वेदांतशास्त्राने 6 युक्त्या दिलेल्या आहेत. त्यांचा वापर करून मग निर्णय करावा. उपक्रमोपसंहारो अभ्यासो पूर्वता फलम अर्थवादोपपत्तिश्च लिंगम तात्पर्य निर्णय असं सांगितलेलं आहे. मग या षडलिंगांवरून जे सिद्ध होईल तो अर्थ गृहीत धरायचा. म्हणून असे अनेक भेद प्रतिपादक असलेले जे श्रुतिवाक्य आहेत ते गौण आहेत असं जाणून त्या जीवेश्वरैक्याचं ज्ञान संपादन करावं हेच वेदांतशास्त्राला किंवा संतांना संमत आहे. किंवा भेदज्ञान वा जीवेश्वरातील भेद हा जनसामान्यांनाही प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध आहे. त्याचं श्रुती प्रतिपादन जर करील तर त्या श्रुतीला अज्ञात ज्ञापकत्व हे सिद्ध होणार नाही आणि ज्ञात ज्ञापकत्व रूप व अनुवादकत्व रूप दोष हा श्रुतीवर येईल. म्हणजे जे कळालेलं आहे, जे कळतंय तेच सांगणं याला ज्ञात ज्ञापकत्व दोष म्हणतात. परंतु जे कळालेलं नाही ते जाणवून देणं, ते शिकवणं याला अज्ञात ज्ञापकत्व असं म्हणतात. श्रुती कशी आहे तर अज्ञात ज्ञापिका आहे, जे माहिती नाही आहे ते आपल्याला समजावून सांगणारी आहे. असं असल्यामुळे भेद सांगण्यामध्ये श्रुती तात्पर्य नसून त्या वाक्यांचंही अंततः तात्पर्य तत्वमस्यादी महावाक्यांनी सांगितलेल्या जीवेश्वराच्या अभेदातच आहे हे सिद्ध होतं. म्हणूनच माऊली सांगदेवांना तया पुत्रतो वटेश्वराचा या वाक्यामध्ये किंवा या महावाक्यात जीवेश्वराचा अभेदच सांगतात. जीवात्मा आणि परमात्मा या दोघांमध्ये सत्ता प्रकाश सुखरूप परब्रह्म एकच आहे असा या ओवीतला मूळ आणि मुख्य आशय असा आहे. तया पुत्रतो वटेश्वराचा या वाक्यामध्ये तत्वमसी महावाक्यार्थाचा उपदेश केला आहे. यात तत्वमसी महावाक्यात तत् त्वम असी असे जे 3 पद आहेत त्यामध्ये तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर आहे. तत्पदवाच्य सर्वज्ञ, सर्वशक्ती, सर्व नियामक, जगत्कारण ईश्वर किंवा वैकुंठाधिपती महाविष्णू, सर्वभूत महेश्वर असा आहे. आणि वेदशास्त्र पुराणांवरून हे आपल्याला आढळात येतं. किंबहुना सच्चिदानंद रूप सत्ता प्रकाश सुखरूप ब्रह्मचैतन्य हेच त्या तत्पदाचं लक्षार्थ आहे.
आणि त्वम पदाचा वाच्यार्थ म्हणजे अंतःकरण विशिष्ट असलेला जीव, कर्ता भोक्ता ज्ञाता मी या रूपाने ज्याचं ज्ञान होतं तो जागृतादी अवस्थावान किंवा अल्पज्ञ अल्पशक्तिमान जीवचैतन्य आहे. आणि आत्मा सच्चिदानंद कूटस्थ चैतन्य हे त्वम पदाचं लक्ष्यार्थ आहे. आणि असा जो काही वाच्यार्थ लक्ष्यार्थ आपण दोन्ही पाहिले, तर पदाचा वाच्यार्थही पाहिला, तर पदाचा लक्ष्यार्थही पाहिला. त्वम पदाचा वाच्यार्थ पाहिलं, त्वम पदाचा लक्ष्यार्थ पाहिला. आता या दोघांचाही अशी या पदाने ऐक्य प्रतिपादन करतात की जीवेश्वरांच्या वाच्यार्थात विशिष्ट स्वरूपात विरुद्ध धर्मांमुळे किंवा विरुद्ध विशेषणांमुळे किंवा विरुद्ध उपाधींमुळे ते ऐक्य संभवत नाही. त्यामुळे जीव आणि ईश्वर या दोघांच्या उपाधीचा व उपाधी संबंधी विरुद्ध धर्माचा त्याग करून जीवाधिष्ठान आत्मा आणि ईश्वराधिष्ठान विशुद्ध ब्रह्मचैतन्य या लक्ष्यार्थामध्ये त्यांचं ऐक्य आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे वाच्यार्थाने जीव आणि परमात्मा यांचं ऐक्य सिद्ध होणार नाही, परंतु लक्ष्यार्थांचा जर आपण विचार केला तर मग मात्र त्यांचं ऐक्य आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि त्या एकच एक असलेल्या लक्ष चैतन्याशी तत्वमसी या महावाक्याचा लक्षणावृत्तीरूप संबंध आहे. म्हणून तत्वमसी म्हणजे तू ब्रह्म आहेस असा श्री गुरूंचा शिष्याला महावाक्याचा उपदेश आहे. आणि ज्या शिष्याला श्री गुरु तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात तेव्हा तो शिष्य जर शब्दार्थ वेत्ता असेल तर त्या महावाक्यातील तत्वम या पदांची वृत्ती म्हणजे त्या पदांचा लक्षणावृत्तीरूप संबंध ब्रह्म या अखंडार्थात आहे असं ज्याला पूर्वीच ज्ञात असेल असा शिष्य जर असेल तर त्याला शब्दशक्तीनेच म्हणजे महावाक्यातील केवळ शब्दानेच अखंडार्थ रूप ब्रह्माचं मी ब्रह्म आहे असं स्मरण होतं, स्मृतिज्ञान होतं. हे श्रुतीमध्ये आणि गीतादी अनेक ग्रंथांमध्ये संत वाङ्मयामध्ये सर्वजन प्रसिद्ध आहे. तुका म्हणे कानी आई किली मात तोची झाला घात जीवपणा. कानाने ती गोष्ट ऐकण्याचाच अवधी आहे, ते ऐकता क्षणी जीवपणाचा घात होतो आणि तो परब्रह्म स्वरूपतेला प्राप्त होतो. अहम ब्रह्मास्मी हा बोध त्याच्या ठिकाणी अनुभूत होतो. काना वचनाची ये भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवण एक जो असं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये देखील म्हटलेलं आहे की फक्त काना वचनाची भेटच होण्याची आवश्यकता आहे. कितीतरी याला उदाहरणं प्रमाण देणं शक्य आहेत. किंबहुना यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे हा श्लोक आपण बघा. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज हा श्लोक आपण बघा. कच्चिदेतत् श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञान सम्मोहः प्रणष्टस्ते धनंजय हा श्लोक बघा. आणि अर्जुनाने केवळ भगवंताच्या मुखारविंदातनं श्रवण केल्यामुळेच स्वतःच्या ठिकाणी प्राप्त झालेली अवस्था त्याचा अनुभव जो व्यक्त केलेला आहे तो आपण बघा. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनं तव. तर हे सर्व जर आपण पाहिलं तर केवळ श्रवणाने म्हणजे तत्वमसी महावाक्याच्या श्रवणाने उत्तम अधिकार असल्यामुळे सगळ्या संशयाच्या गाठी सुटल्या. हे अर्जुनाचं वाक्य आपल्याला या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. तात्पर्य काय तर तया पुत्र तू वटेश्वराचा या माऊलींनी उपदेश केलेल्या प्रत्यक्ष प्रमाणरूप प्रत्यक्षरूप व अपरोक्षरूप ब्रह्मात्मैक्यावर असलेल्या अज्ञानाचा बाध होऊन चांगदेवांना मी ब्रह्म आहे या रूपाने प्रत्यक्ष अनुभव प्राप्त झाला आणि नित्यसिद्ध असलेलं जे अनादि ऐक्य होतं तेच अभिव्यक्त झालं असं या ठिकाणी असलेला भाव आहे. आता
श्री गुरुमुखाने तत्वमसी महावाक्य हे ब्रह्मात्मैक्य ज्ञान करून देण्याच्या बाबतीत प्रत्यक्ष प्रमाणच आहे. जरी तत्वमसी इत्यादी महावाक्य हे शब्द प्रमाण आहेत, तरी श्रोत्यांचं स्वरूप बोधक आणि ब्रह्मात्मैक्य बोधक पदघटित महावाक्य हे प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष अर्थाला विषय करणारं प्रमाण असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणता येतं. असे अनेक विचार आहेत. अधिक विस्तार करणे योग्य नाही. आता 12वं सत्र आपलं चालू आहे. असो, या ओवीचा पुन्हा एक सरळ अर्थ सांगून जातो की 36व्या ओवीपर्यंत सांगितलेला असा जो परमात्मा ज्याला वटेश्वरादी अनंत नाम आहेत, हे चांगदेवा, त्या परमात्म्याचा तू पुत्र आहेस. पिता पुत्रांमध्ये संसर्गार्थ नसतो, तर अखंडार्थ असतो. म्हणजे काय? पिता म्हणजेच पुत्र व पुत्र म्हणजे पिताच आहे. आणि पत्नीचा पतीशी कल्पित संबंध असतो, पण पुत्राच्या बाबतीत तर अखंडार्थच आहे, म्हणजे तो भिन्नच नाही. म्हणून तर पित्याच्या इस्टेटीचा संपत्तीचा वारस मुलगा असतो. त्या संपत्तीकरता मुलाला काही प्रयत्न करावा लागतो का? नाही, कारण त्याने त्या पित्याच्या पोटी जन्म घेतलेला असतो. म्हणून पुत्र म्हणजे आपला आत्माच आहे अशी श्रुती सांगते. आत्मा वै पुत्र नामासी. किंबहुना असं आहे की पत्नीला एक नाव आहे जाया, तर तिला जाया का म्हणायचं या संदर्भामध्ये कवी कुलगुरू कालिदासांनी असं चिंतन केलेलं आहे. पुत्ररूपेण जायते अस्याम इति सा जाया. पुत्ररूपाने तो पतीच तिच्या उदरी जन्माला येत असतो, त्यामुळे तिला जाया असं म्हणतात. म्हणजे पुत्र हा पित्याचा काय झाला, तर आत्माच झाला. अर्थात एक पुत्र झाला की आपली पत्नी राहत नाही, ती माता होत असते. म्हणून एक पुत्र होईपर्यंत संसार करावा, पुढे करू नये असं शास्त्र चिंतन आहे. आणि अगदी थोडंसं पुढे गेलात तर 8 पुत्रांपर्यंत संसार करावा असं चिंतन आहे. म्हणजे आता कलियुगामध्ये हे सांगणं हे अवघड आहे, परंतु कलियुगातही मागे काही असे दाम्पत्य होऊन गेले की त्यांना अनेक संतते झालेली आहेत. गेल्या काही काळामध्ये हम दो हमारे दो होतं, आणि आता एकच मूल सुंदर फूल अशी अवस्था आलेली आहे. किंबहुना मला असं वाटतंय, अजाणतेपणे का होईना, परंतु शास्त्राचं परिपालनच होतंय की काय, असो, कारणं वेगवेगळी आहेत, मला तिकडे वळायचं नाही. 8 पर्यंत का विचार सांगितला, तर कारण पूर्वी आशीर्वाद देत असताना अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला जायचा. म्हणून 8च्या पुढे जर गेलात तर ते गुरुजी म्हणतील की माझ्या आशीर्वाद देण्याला काय उपयोग आहे. म्हणून आता इथे असं सांगतात की त्या वटेश्वर म्हणजे त्या परमात्म्याचा तू पुत्रच आहेस. म्हणजे पिता पुत्रामध्ये जसा कार्यकारण भाव असतो, तसा जीवब्रह्मात कार्यकारण भाव आहे असा अर्थ अभिप्रेत नाही. तर पुत्र जसा पित्याचा अंशच असतो, त्याप्रमाणे जीव हा ब्रह्माचा अंशच आहे असं या ठिकाणी सांगायचं आहे. कारण की त्याचा पुत्र म्हटल्यानंतर पुन्हा एक शंका निर्माण होते ना. पिता हा कारण आहे आणि पुत्र हा कार्य आहे, म्हणजे या दोघांमध्ये कार्यकारण भाव संबंध आहे ना. मग इथे कार्यकारण भाव संबंध सांगायचा आहे काय, तर म्हणतात नाही. तर जसा पुत्र हा पित्याचा अंश असतो, तद्वत तू देखील त्या ब्रह्माचा अंशच आहे, हे मात्र या ठिकाणी सांगायचं आहे. किंबहुना भगवंतांनी सुद्धा म्हटलं ना, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. म्हणजे जीव हा माझा अंश आहे. अंश आहे म्हणजे काय, तर अंश इव अंशः म्हणजे अंशाप्रमाणे अंश आहे. तर असं म्हणण्याचं कारण असं आहे की भेदवादी देखील जीव हा परमात्म्याचा अंश आहे असं मानतात, परंतु त्याला परमात्मा रूप आहे असं मानत नाहीत.
म्हणून जीव हा परमात्म्याचा अंश आहे, म्हणजे अंशासारखा आहे असं वेदांत शास्त्राने सांभाळून सांगितलेलं आहे. पुत्र जसा पित्याचा अंश असतो तद्वत जीव हा ब्रह्माचाच अंश असल्यामुळे ब्रह्मरूप आहे. आणि याला दृष्टांत सोन्याचा न देता कापराच्या रव्याचा दिलाय. त्याचं कारण असं, सोन्याचा तुकडा पाडता येतो. सध्या तर सोनं विकत घेतलं तर पैशाचा अगणित नाश होतो व सोनं अंगावर घातलं तर जीवाचा घात होतो. पण कापराचं तसं नाही, कापराचा तुकडाच पडत नाही. म्हणून कापराचा दृष्टांत दिलेला आहे. कापराचा रवा जसा कापराहून भिन्न नसतो तसा कापराचा रवा म्हणजे जीव म्हणजे कापूर, तसा कापराचा रवा म्हणजे जीव आणि कापूर म्हणजे ब्रह्म. तर यांचा तुकडा पडू शकणं शक्य नाही. कापराच्या रव्याला कापरा एवढीच किंमत असते. म्हणून पुष्कळ कापूर लावला तरी तो कापूर म्हणूनच गणला जातो आणि कापराचा रवा जरी लावला तरी तो कापूर म्हणूनच गणला जातो. आणि कापूर आणि कापराचा रवा यात जसा नाममात्र भेद आहे तसा जीव आणि ब्रह्मात नाममात्र भेद आहे. फार झालं तर कल्पित भेद आहे, परंतु वास्तव भेद नाहीच, हेच या ओवीतनं सिद्ध केलं गेलेलं आहे. अर्थात याकरता कापूरही तसा शुद्ध असावा लागतो असो. आणि अशा रीतीने वेदामध्ये जशी ब्रह्म जीव यांचं ऐक्य प्रतिपादन करणारे तत्वमस्यादी महावाक्य आहेत, तसंच या चांगदेव 65 ग्रंथातलं हे तया पुत्र तू वटेश्वराचा हे ब्रह्मात्मैक्य बोधन करणारं महावाक्यच आहे. आणि म्हणजेच तत्वमसी म्हणजे ते तू आहेस हेच इथे सांगितलेलं आहेस. आता हे चांगदेवा, परमात्म्यामध्ये व तुझ्या आत्म्यामध्ये जसा ऐक्य भाव आहे तसाच तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये देखील आत्मैक्य आहे. कसं आहे ते ऐक. याकरता पुढची ओवी येते बरं, की आत्तापर्यंत जरी जीव ब्रह्मैक्य सिद्ध झालं तरी कदाचित परमात्म तत्वाचा उपदेष्टा, परमात्म तत्वाचा उपदेश करणारा गुरु आपल्याहून भिन्न आहे असं आपला जो शिष्य चांगदेव त्याला वाटेल. म्हणून ही जी 37वी ओवी आहे तर तिच्या ओवीच्या उत्तरार्धाने आपल्यामध्ये आणि चांगदेवामध्ये एकत्व असल्याची, एकत्व सांगण्याची प्रतिज्ञा ज्ञानोबरायांनी केलेली आहे. आणि यानंतर पुढे मात्र ते सांगतात की तुझं माझं ही जी काही भाषा वापरल्या गेलेली आहे ना तर ती एकत्वामुळे भाषा वापरल्या गेलेली आहे. म्हणजे श्रोता आणि वक्ता हे पण एकच आहेत. जीव ब्रह्मैक्याची सिद्धी सांगून झाल्यानंतर हे सद्गुरु रूपाने परमार्थ पथदर्शक महावाक्याचा उपदेष्टा आणि शिष्य रूपाने परमार्थ पद समजावून घेणारा असे श्री गुरु आणि शिष्य, वक्ता आणि श्रोता असा भेद तत्वतः नाही, तर दोघेही श्री गुरु स्वरूप एक ब्रह्मच आहेत. आणि एकमेवा द्वितीय ब्रह्मच श्री गुरु किंवा शिष्यपणाचं सोपाधिक रूप धारण करून कल्पित द्वैत अंगीकार करून ते स्वतः ज्ञान स्वरूप दृंगमात्र असूनही ते आपण स्वतःच शिष्य रूपाने आपल्या स्वरूप प्राप्तीचा उपाय समजावून जाणून घेत आहेत आणि स्वतःच गुरु रूपाने उपदेश करत आहेत. तत्वतः हाही भेद आपल्यामध्ये म्हणजे ज्ञानोबराय आणि चांगदेवात नसून आपण स्वरूपतः एकच आहोत असं पुढे आता सांगतायत. म्हणून असं आहे की उत्तम गुरु कोण, तर आपणच आपले उत्तम गुरु आहोत असं एक चिंतन शास्त्रामध्ये आलेलं आहे. असो, या कारणाकरता अभिव्यक्त होत असलेली पुढची ओवी, ज्ञानदेव म्हणे तुझं माझा बोल ऐकणे ते तळहाता तळी मिठी देणे जया परे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की चांगदेवा, तुझ्या माझ्यातील संवाद ऐकणं म्हणजे तळहाताला तळहाताने ज्याप्रमाणे मिठी द्यावी त्याप्रमाणेच हा तुझ्या माझ्या मधला असलेला संवाद आहे. जेव्हा दोन प्रेमळांची भेट होते तेव्हा त्यांचं बोलणं सहज, निर्हेतुक आणि अप्रधान असतं.
म्हणजे बोलणं बाह्यतः निमित्त असतं, पण त्या निमित्ताने ते दोघं हृदयातील प्रेम लक्षण वृत्तीरूप एकत्वाचा अनुभव घेतात. मग ते बोलणं हे केवळ बाह्यतः असतं. अंतरी ते बोलणं एकरूप असून सुख व्यवहारार्थ असतं. उजव्या तळहाताने डाव्या तळहाताला मिठी देणं हे जसं आहे तसं, म्हणजे प्रेमळ दोन माणसं भेटली म्हणजे एकमेकांचा तळहात प्रेमाने एकमेकांच्या तळहातात धरतात, हस्तांदोलन करतात, किंवा तळहाताने मूठ मिटताना तळहाताशी एकरूप होणं घडतं. हे जसं आहे तसंच माझं बोलणं आणि तुझं ऐकणं हे एकरूपच आहे. मग श्री गुरु शिष्य संवादात हे श्री गुरुपदिष्ट तत्वमसी महावाक्यरूप प्रमाणद्वारा किंवा मागच्या ओळीमध्ये जे तया पुत्र तू वटेश्वराचा हे महावाक्य रूप सांगितलेलं आहे, त्याच्या प्रमाणाद्वारा विशुद्ध ब्रह्माचं अद्वैत जाणलं तरच ते प्रकाशित होतं, नाही जाणलं तर ते अप्रकाशित राहतं असं नाही. तर श्री गुरु किंवा वक्ता किंवा शिष्य आणि श्रोता या दोघांच्याही अर्थ एक ब्रह्मस्वरूप श्री गुरुच आहेत असं माऊलींनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. किंबहुना अमृतानुभवामध्ये देखील असंच चिंतन आलेलं आहे. म्हणून शिष्य आणि श्री गुरुनाथू या दोही शब्दाचा अर्थ श्री गुरुची परी हो तू दोहो ठाई. जीव आणि ब्रह्म, जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातलं ऐक्य सांगितल्यानंतर माऊलींनी या चांगदेवांना स्वतःच्या आणि चांगदेवामधले ऐक्याचा विचार सांगितला. माऊली म्हणतात, अरे तुझ्या माझ्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर ते असं की तुझा आणि माझा उपाधिकृत भेद आहे. म्हणजे एका उपाधीने बोलायचं व एका उपाधीने ऐकायचं असं उपाधी भेदाने आपण दोन दिसत आहोत, पण वस्तुतः तुझ्या माझ्यामध्ये भेद नाही. जीव ब्रह्माचं जसं एकत्व आहे तसं गुरु शिष्यांचं सुद्धा एकत्वच आहे, हेच माऊलींना सांगायचं आहे. म्हणून गुरु ब्रह्म एक आणि जीव ब्रह्म एक, तर गुरु शिष्य दोन कसे होतील? मग शिष्याने हे माझे गुरु आहेत असं म्हणणं भूषण आहे, पण गुरुच्या बुद्धीत भेद नसतो, त्याची सगळ्यांवर सारखी दृष्टी असते. म्हणून ते म्हणतात की हे चांगदेवा, तू ऐकतो आणि मी बोलतो, पण हा तुझ्या माझ्यातील जो भेद आहे तो तळहाताला मिठी देण्यासारखं आहे. किंबहुना याचा स्पष्टार्थ असा की तुझ्या माझ्या लक्ष स्वरूपामध्ये तर भेद नाहीच, पण सूक्ष्मदृष्टीने जर विचार केला तर वाच्यांशात आणि वाच्यात देखील भेद नाही. आणि तो प्रकार असा की ज्या पंचीकृत महाभूतांचं कार्य म्हणून तुझं शरीर आहे, त्याच पंचीकृत महाभूतांचं कार्य माझं शरीर आहे, म्हणून तुझा माझ्या वाच्यांशात भेद नाही. आणि तसंच ज्या अपंचीकृत पंचमहाभूतांच्या सत्वांशाचं तुझं साभास अंतःकरण आहे, त्याच अपंचीकृत पंचमहाभूतांच्या सत्वांशाचं साभास अंतःकरण माझंही आहे, म्हणून वाच्यांशातही भेद नाही. बरं, तसंच ज्या कूटस्थाचा चिदाभास तुझा आहे, त्याच कूटस्थाचा चिदाभास माझाही आहे, म्हणून तुझ्या माझ्या चिदाभासातही भेद नाही. आणि तुझं जे लक्ष स्वरूप कूटस्थ आहे तर माझंही लक्ष स्वरूप कूटस्थ आहे, म्हणून लक्ष्यार्थातही भेद नाही. आणि अशा प्रकाराने लक्ष्यार्थाने तर एकत्व आहेच, पण माऊली मात्र वाच्य व वाच्यांशाने सुद्धा अभेद सांगतात. हेच माऊलींचं असलेलं वैशिष्ट्य आहे. किंबहुना माऊलींना जग कसं आहे हे ज्ञात आहे व स्वरूप अनावृत आहे, व चांगदेवाला जग कसं आहे हे अज्ञात आहे आणि त्यांचं स्वरूप आवृत आहे, असं जे बोललं जातं ते माऊलींच्या दृष्टीने नाही, ते चांगदेवाच्या दृष्टीने. म्हणून आवरणाची व्याख्या ही श्रोत्याच्या दृष्टीतून करावी लागते आणि वक्त्याला आवरणच नाही असं आहे. आणि या पलीकडे जाऊन सांगायचं असेल तर श्रोत्यालाही आवरण असलं तरी ते वास्तव नाही, कारण की वास्तव वस्तू जी ती कृतीने जात असते आणि कल्पित वस्तू जी आहे ती बोधाने जात असते. म्हणून बोध व आवरण हे एका सत्तेतले आहेत, म्हणून बोध उत्पन्न झाला की आवरण जातं असं चिंतन आहे. असं असल्यामुळे चांगदेवा
तू माझा उपदेश ऐकणं म्हणजे उजव्या हाताने डाव्या हाताला मिठी देण्यासारखं आहे असं माऊली सांगतात. किंवा पुढे असं सांगतात की बोलेची बोल ऐकिजे, स्वादेची स्वाद चाखिजे, का उजिवडे देखिजे उजिडा जेवी. याचा अर्थ असा आहे की शब्दाने शब्द ऐकावे, गोडीनेच गोडी खावी आणि उजेडानेच उजेड पाहावा. हे जसं आहे म्हणजे या ओळीमध्ये केवळ शब्द मात्र भेदाची भाषा आहे. शब्द कानाने ऐकता येईल, स्वाद जिभेने घेता येईल, अंधारातील वस्तू उजेडाने पाहता येईल, पण शब्दानेच शब्द ऐकावा, गोडीनेच गोडी चाखावी आणि उजेडानेच उजेड पाहावा. ही सगळी शब्द मात्र भाषा आहे. कारण सगळ्या वस्तूंचा भेद ज्या वृत्तीने काढला त्या वृत्तीने वृत्तीचा देखील भेद काढून टाकला आहे. मग भेदाची भाषा तरी कशी वापरता येईल हेच या ठिकाणी सांगतात. श्री गुरु आणि शिष्य या दोघांच्याही शरीरात एक श्री गुरुच ब्रह्मरूपाने आहेत. दोघांचा शरीररूपी उपाधी हा मिथ्या आहे आणि मिथ्या पदार्थ हा अधिष्ठाना वाचून स्वतंत्र नसतो, म्हणजे वेगळा नसतो. म्हणून दोन उपाधींशी अधिष्ठान ब्रह्मरूपाने श्री गुरूंचंच तादात्म्य आहे. आणि श्री गुरु शिष्य संवाद ही सुद्धा एक श्री गुरूंची लीलाच आहे. म्हणून असं सांगतात, यत्र सर्व मात्मय वाभूत तत्र केनकम पश्येत, केनकम रसयेत, केनकम शृणुयात. याचा अर्थ की ज्या अवस्थेमध्ये सर्वच आत्मरूप झालेलं आहे तिथे कुणी कुणाला पाहावं, कुणी कुणाचं रसग्रहण करायचं आणि कुणी कुणाला ऐकायचं. तर हरिगुरु कृपेने जीवाला आत्मत्वाने ब्रह्मसाक्षात्कार झाला तर त्या अद्वय ब्रह्मस्थितीमध्ये प्रकृती कार्य असलेलं द्वैत हे प्रतीतीला येत नाही. मग अशा अवस्थेमध्ये एकच इतकंच सांगता येईल, तेनैव तम पश्येत, तेनैव तम रसयेत, तेनैव तम शृणुयात. म्हणजे त्याने स्वतःला पाहावं, त्याने त्याचा रस म्हणजे रसग्रहण स्वतःचं करावं आणि ज्ञान करून जरी घ्यायचं म्हटलं तरी त्याने स्वतःचं ज्ञान करून घ्यावं, स्वतःला ऐकायचं. अशा त्या अद्वय आत्मस्थितीमध्ये या खेरीज दुसरं काहीच म्हणता येणार नाही. कारण या अवस्थेमध्ये आत्मस्वरूपा वाचून दुसरं काहीच नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. किंबहुना श्री गुरु व शिष्य हे उपाधी दृष्टीने म्हणजे वाच्यार्थाने भिन्न वाटतात, पण तो अज्ञानजन्य भ्रम आहे. श्री गुरु आणि श्री शिष्य या दोन उपाधीत वाच्यार्थात एक श्री गुरुच आहेत असं अचूक ज्ञान संपन्न अधिकारी मनुष्य जाणत असतो. आणि परब्रह्मरूप श्री गुरु शिष्य होऊन त्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान संपादन करण्यासाठी श्रवण करणारा, ऐकणारा व श्री गुरु होऊन ब्रह्मस्वरूप समजून देण्यासाठी बोलणारा होत असतो. या अद्वैत पद्धतीने श्री गुरुज आपल्या अंगी गुरु शिष्य भाव नांदवतात असा या ओवीचा स्पष्टार्थ आहे. म्हणजे सर्व जगत आणि ब्रह्म हे एकच आहे, जीव आणि परमात्मा हा एकच आहे. किंबहुना चांगदेवा तू हा परब्रह्माचा अंश असल्यामुळे तो परब्रह्म रूपच आहेस असा जरी चांगदेवाला यथार्थ बोध झाला तरी चांगदेवाच्या अंतःकरणामध्ये असा विचार निर्माण होऊ नये की परमात्मा आणि मी एक आहेत, परंतु मला या परमात्म तत्वाचा उपदेश करणारे श्री ज्ञानोबा आहे हे भिन्न आहेत, वेगळे आहेत आणि मी त्यांच्याहून भिन्न आहे, ते श्री गुरु आहेत, सद्गुरू आहेत आणि मी त्यांचा शिष्य आहे असा भेद चांगदेवाच्या ठिकाणी राहू नये याकरता म्हणून माऊलींनी ही ओवी व्यक्त केलेली आहे. आता पुढे असं याकरता दुसरा दृष्टांत देतात. सोनियाचा वरलक सोने जैसा, वरकल सोने जैसा, का मुख मुखा हो आरिसा, मज तुझा संवाद तैसा चक्रपाणी. म्हणजे सोन्यावरच सोन्याचा वर्ख जसा घालावा तेव्हा मुखालाच मुख जसा आरसा व्हावा, त्याप्रमाणे हे चांगदेवा हा तुझ्या माझ्यातला असलेला संवाद आहे. काय इतर धातूला सोन्याचा मुलामा द्यावा, पण सोन्यालाच सोन्याचा मुलामा काय द्यायचा? मुख पाहण्याकरता आरसा लागतो, पण मुखच मुखाला आरसा कसा होईल?
तथापि ही भाषा जशी शब्द मात्रच आहे, तसा तुझ्या माझ्या संवादात भेद दिसत असला तरी सुद्धा, भेदाचा व्यवहार होत असला तरी सुद्धा अभेदात संवाद आहे, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही जी ओवी आहे 40वी ओवी, या 40व्या ओवीमध्ये 2 प्रकारची एकरूपता सांगितली आहे. पहिली तर हा मित्र संवाद आहे. यात श्रेष्ठ कनिष्ठ भाव असा नाही. व्यवहारामध्ये नेहमी समवयस्कांमध्ये मित्रत्व असतं. त्याप्रमाणे यातही कारण शरीराच्या अभिमानाने असणारा श्रेष्ठ कनिष्ठ भाव नसून तुझ्यात व माझ्यात समभाव आहे, आपण दोघे एकच आहोत, असे हे दोन्ही दृष्टांतात 2 पदांच्या रूपाने सांगितलेले आहे. एक वरकल सोने आणि दुसरा मुख व आरसा. म्हणजे या पदांचा अर्थ जसा एकच आहे तसा उपदेश आणि उपदेशक या 2 पदांचा अर्थ एकमेव परब्रह्मच आहे असा भाव आहे. मागच्या ओळीमध्ये बोलणं व ऐकणं यात तन्मयतेची एकता आहे. स्वाद व चाखणं यात गोडीची माधुर्याची एकता आहे. प्रकाश व पाहणं यात ज्ञानाची एकता आहे. मग आता या ओळीमध्ये सोनं आणि सोन्याचा वर्ख म्हणजे वर्कल यामध्ये बहुमूल्यतेची म्हणजे प्रकृष्ट ब्रह्मस्थितीची एकता आहे. आणि मुख व आरसा यामध्ये दर्शनाची एकता आहे. मग मूळ स्वरूपाने एकता आहे. जिथे तिथे कोण कुणाला आणि कशाचा उपदेश करणार. तर श्री गुरु व शिष्य संवादात वाच्यार्थाने हे भिन्न आहेत असं जरी वाटलं तर ते अविद्यानिमित्ताने वाटतं. आणि या दोन्ही वाच्यार्थांमध्ये अधिष्ठान सत्ता प्रकाश सुखरूप परब्रह्मच अनुवृत्त आहे, किंबहुना ते परब्रह्मच समव्याप्त आहे. आणि दोन्हींमध्ये अधिष्ठान परब्रह्माची अनुस्यूत ओवण आहे असा भावार्थ या ओवीचा आपल्याला सांगता येणार आहे. म्हणून असं म्हणतात की मी ज्ञानदेव आणि तू चक्रपाणी सांगा. हा वरवर दिसणारा जो मिथ्या भेद आहे तो टाकून दे आणि तुझं व माझं अधिष्ठान एक आहे असा तू निश्चय कर, असा विषय या ठिकाणी सांगतात. असो, यानंतर आपणच आपला 2 उपाधींच्या द्वारा संवाद करणं म्हणजे अंगाथिला आनंद, व्यवहारातीत असलेला आनंद तो व्यवहार्य करणं आहे. स्वानंद व्यवहार आहे. आनंद रूपतेत आनंद व्यवहार होत नाही. आनंद व्यवहारासाठी द्वैताची आवश्यकता आहे. पण ते द्वैत सत्यच असायला पाहिजे असं नाही. तर कल्पित द्वैताचा अंगीकार करूनही सुखाचा व्यवहार होऊ शकतो. तो सुख व्यवहार होऊनही अधिष्ठान परब्रह्माची एकमेवा द्वितीयता म्हणजे एकता, निर्बाध आणि अभंग असतं, हे पुढे सांगितलेलं आहे. काय आहे? बऱ्याच वेळेला असं होतं की नाही, खेळ खेळायचा आहे परंतु खेळ खेळण्याकरता दुसरं कोणीही नसतं. मग त्यावेळेला खेळणारा जो आहे तो एक वेळेला स्वतः म्हणून खेळतो आणि एक वेळेला प्रतिस्पर्धी म्हणून खेळतो. पण आता ते प्रतिस्पर्धी म्हणून दुसरं कोणी आहे का? नाहीच आहे. तर हाच याचाही डाव स्वतःच खेळत असतो आणि पुढच्याचाही डाव स्वतःच खेळत असतो. मग या खेळण्यामध्ये खेळणं चाललं आहे की नाही? खेळणं होत आहे. परंतु खेळणं होत असताना जी एकता आहे, जे अखंडत्व आहे, त्याचा भंग झाला आहे का? त्याचा भंग होत नाही, झाला नाही. मग हे जसं आहे त्याप्रमाणेच सुखव्यवहार होऊ नये अधिष्ठान परब्रह्माची एकता ही कशी निर्बाध आणि अभंग असते त्याकरता पुढील दृष्टांत असा सांगितलेला आहे. गोडीये आपुली गोडी घेता कायन माये तोंडी आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे. या ओवीचा अर्थ असा आहे की गोडीला आपली गोडी घेताना
ती त्याच्या तोंडात मावत नाही काय? कारण गोडीला गोडीचा स्वाद घेताना तोंडाची गरजच नाही. त्याप्रमाणे आम्हा दोघा परस्परात जी आवडी आहे ती गोडीने गोडी घ्यावी त्याप्रमाणेच आहे. तर कुणाला असं वाटेल की दोघांमध्ये ऐक्य आहे हे सिद्ध करण्याकरता हे सर्व दृष्टांत आहेत का? तर नसून दोन नाहीत हे सिद्ध करण्याकरता हे सर्व दृष्टांत आहेत. म्हणून समजायचंच ठरलं तर अभेद समजत जावा आणि मानायचंच ठरलं तर शब्द मात्र भेद मानित जावा, त्याकरता हे दृष्टांत आहेत. दुसऱ्या बाजूने ओवीचं सरळ चिंतन आपल्याला असं करता येईल की गोडीने आपली गोडी घेत असताना ती काय तिच्या तोंडावर मावणार नाही काय? म्हणजे मावते. त्याप्रमाणे आपल्या दोघांमध्ये परस्परांविषयी असणारी परस्परांची आवड, जी प्रीती, त्यातही तोच प्रकार आहे. भावार्थ काय? गोडीने गोडी घ्यायची म्हणजे गोडीची गोडी गोडीनेच घ्यायची हे जे म्हणणं आहे, तर यामध्ये गोडीशिवाय इतर दुसऱ्या पदार्थाची उपलब्धीच होत नाही. म्हणून आपल्या दोघांमधील परस्परांच्या आवडीचा, आनंदाचाही तोच प्रकार आहे. अर्थात तुझी माझ्यावर किंवा माझी तुझ्यावर जी प्रीती आहे ते म्हणजे आत्मतत्व आहे आणि ते एकच आहे असं या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. तशी 37वी ओवी फार महत्त्वाची होती, त्याप्रमाणे ही 41वी ओवी देखील महत्त्वाची आहे. आत्मा कसा आहे तर अस्थिभाती प्रिय रूप आहे. म्हणजे सत्ता आहे त्याची, त्याचं भानही होतं आणि तो आपल्याला हवा हवा असा वाटतो, आनंद रूप होतो. हे तीन जे आहेत हे आत्म्याचे स्वरूप आहेत. मग समष्टी दृष्टीने विश्वात किंवा विश्वांतर्गत सर्व पदार्थामध्ये अस्ति या रूपाने प्रतीतीला येणारी जी सत्ता आहे ती आत्म्याचीच आहे. ती घटपटादी सर्व पदार्थांमध्ये अनुवृत्त असून अव्यभिचारी आहे आणि अबाधित एकच एक आत्मसत्ता आहे. त्याप्रमाणे व्यष्टीदृष्टीने जरी पाहिलं तरी जागृती, स्वप्न, सुषुप्ती, समाधी, मूर्छा, जन्म, मरण या ज्या काही वेगवेगळ्या अवस्था येतात आणि जातात किंवा बाल्य, तारुण्य, वृद्धत्व इत्यादी अवस्था येतात आणि जातात, पण या सर्व अवस्थांमध्ये आत्मा हा एकच एक आहे. त्याची सत्ता परिवर्तितही होत नाही किंवा बाधितही होत नाही. म्हणून ती आत्मसत्ता कशी आहे तर अपरिवर्तनशील आहे आणि अबाधित आहे. कर्मानुगुण म्हणजे कर्माप्रमाणे अनंत योनीमध्ये देहांतर प्राप्त होतात. त्या योनींमध्ये नामही वेगवेगळे मिळतात, रूपही निरनिराळे मिळतात, स्वभावही भिन्न भिन्न होतात, परंतु त्या सर्वांमध्ये अधिष्ठानभूत असलेल्या त्या चैतन्याची अनुवृत्त असणारी आत्मसत्ता जी असते ती मात्र बदलत नाही. म्हणजे असं आहे, देह बदलतात परंतु आत्मा मात्र बदलत नाही. म्हणूनच वासांसी जीर्णानि यथा विहाय नवा निगृह्णाति नरोपराणी हे जे आपण गीतेच्या 2य अध्यायामध्ये पाहून आलेलो आहोत की ज्याप्रमाणे जुने कपडे बदलून मनुष्य नवीन कपडे, स्वच्छ कपडे घालतो, त्याप्रमाणे हा आत्मा जीर्ण झालेलं एक शरीररूपी वस्त्र परित्याग करून नवीन शरीररूपी वस्त्र परिधान करतो. देह बदलतात, वस्त्र बदलतात, देही आत्मा बदलत नाही. माता पिता जे जन्म देतात ते देहाला जन्म देतात, ते आत्म्याला जन्म देत नाहीत. असो एखादा सिद्धयोगी योग बलाने, सिद्धी बलाने स्वतःच एका वेळी अनेक देह धारण करतो किंवा प्रसंगी परकाया प्रवेशही करतो किंवा प्रसंगी चांगदेवासारखा योगी कालातिक्रम करून 1400 वर्ष विद्यमान राहतो. पण या सर्व देहात किंवा सर्व प्रकारामध्ये अधिष्ठान असलेली जी आत्मसत्ता आहे ती मात्र एकच राहते, तिच्यामध्ये परिवर्तन होत नाही.
आणि ही अबाधित, अभंग, अखंड असलेली जी आत्मसत्ता जिथे जिथे असते तिथे तिथे आत्म्याचं ज्ञान होत असतं. घटपटादी अनंत विषयांच्या भेदाने होणारं ज्ञान किंवा कालभेदाने होणारं ज्ञान किंवा देशभेदाने होणारं ज्ञान किंवा अवस्थाभेदाने होणारं ज्ञान किंवा प्रमाणभेदाने होणारं ज्ञान किंवा व्यक्तिभेदाने किंवा प्रमात्याच्या भेदाने होणारं ज्ञान हे एकच एक आहे आणि ते ज्ञान निर्बाध आहे, अव्यभिचरित स्वरूपाचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही, अपरिवर्तनीय स्वरूपाचं आहे. आणि याविषयीच विद्यारण्यांनी असं म्हटलेलं आहे, मासाब्दयुगकल्पेषु गतागामिष्वनेकधा नोदेति नास्तमित्येका संविदेशा स्वयंप्रभा. पंचदशीमध्ये पहिल्याच प्रकरणामध्ये हे चिंतन आलेलं आहे की याचा अर्थ असा आहे, अनेक प्रकारे गत व आगामी म्हणजे भूत व भविष्यमास, वर्ष, युग, कल्प यामध्ये ज्ञानाचा अभेद आहे. ज्ञान हे नेहमी एकच एक आहे आणि हे जसं हे असल्यामुळे त्या ज्या अर्थी संवित एक आहे त्या अर्थी ती उदय पावत नाही व विनाशही पावत नाही. तर ही संवित म्हणजे स्वयंप्रभा म्हणजे स्वयंप्रकाश आहे, आत्मप्रकाश आहे आणि ते एकच एक आहे. तसंच अहम अस्मी म्हणजे मी आहे हा प्रत्यक्ष अनुभव आहे. मग मी या रूपाने जे स्फुरण होतं ते ससंवेद्य आत्म्याचंच अपरोक्ष ज्ञान आहे असं चिंतन आहे. म्हणून एरवी सर्वांच्या हृदये देशी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी असं चिंतन आलेलं आहे. असो हा आत्मा जो आहे हा अवस्थात्रयांचा प्रकाशक आहे. कोणत्या 3 अवस्था? बाल्य, वृद्ध, तारुण्य असं नाही, तर जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3ही अवस्थांचा प्रकाशक जो असेल तर तो हा परमात्माचा आहे. किंबहुना आता थोडासा आणखी विचार करायचा आहे. मी आहे, अहम अस्मी ही जी अपरोक्षानुभूती आहे ती प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती या सर्व प्रमाणां वाचून येणारी अनुभूती आहे. म्हणजे मी आहे ह्या अपरोक्षानुभूती करता प्रत्यक्ष प्रमाणाची आवश्यकता नाही, अनुमान प्रमाणाची आवश्यकता नाही, शब्द प्रमाणाची नाही, उपमान प्रमाणाची नाही आणि अर्थापत्ती प्रमाणाची नाही. मग आता हे शब्द प्रमाण म्हणजे कसं असतं, उपमान प्रमाण म्हणजे काय, अनुमान प्रमाण म्हणजे काय, अर्थापत्ती प्रमाण म्हणजे काय, पहिले हे लक्षात घ्यावं आणि नंतर हे चिंतन करावं असं आहे. परंतु असो मी थोडक्यामध्ये याचा विचार सांगतो की आत्मा हा शब्द स्पर्शादी रहित असल्यामुळे तो आत्मा श्रोत्र, त्वग इत्यादी रूप प्रत्यक्ष प्रमाणाची प्रवृत्ती त्या ठिकाणी संभवत नाही. कारण की प्रत्यक्षाचं ग्रहण कशाने होईल, तर जे जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्यामुळेच होईल की नाही. परंतु हा परमात्मा या 5 विषयांपैकी कोणताही विषय नाही आहे, त्याच्या ठिकाणी कोणताही धर्म नाही. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध यापैकी कोणताही धर्म त्याच्या ठिकाणी नसल्यामुळे तो कोणत्याही ज्ञानेंद्रियाचा विषय होत नाही आणि ज्ञानेंद्रियाचा विषय होत नसल्यामुळेच त्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाण हे कुचकामी ठरतं. तो प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय होत नाही. यानंतर दुसरं प्रमाण सांगितलेलं आहे, त्याला अनुमान प्रमाण म्हणतात. तर आत्म्याचा कोणत्याही वस्तूचा, आत्म्याशी कोणत्याही वस्तूचा हेतू या रूपाने संबंध नसल्यामुळे तिथे अनुमान प्रमाणाची देखील प्रवृत्ती संभवत नाही. कारण असं आहे, अनुमान प्रमाणाचं लक्षण असं दिलेलं आहे, पर्वतो वह्निमान धूमत्वात. एकाला पर्वतावरती धूर दिसला आणि तो असं म्हणायला लागला की या पर्वतावरती अग्नी आहे. त्यावेळेस शेजारच्याने विचारलं, तुला कसं कळालं? त्याने सांगितलं हेतूवर्ण. हेतू काय आहे तर धूम हा हेतू आहे, धूर दिसतो. कारण जिथे जिथे धूर आहे त्या त्या ठिकाणी अग्नी आहे हे निश्चित आहे. एक लक्षात घ्या बरं, शास्त्र फार बारीक आहे. जिथे जिथे अग्नी आहे तिथे तिथे धूर आहे
असं शास्त्रकार म्हणत नाहीत. यत्र यत्र अग्नी हे तत्र तत्र धूमः अशी व्याप्ती करत नाहीत. परंतु यत्र यत्र धूमस्तत्र तत्राग्निरिक्ती साहचर्य नियमो व्याप्ती असं मात्र सांगितलेलं आहे की जिथे जिथे धूर आहे त्या त्या ठिकाणी अग्नी आहे हे मात्र निश्चित आहे. कारण काही ठिकाणं अशी आहेत की त्या ठिकाणी अग्नी आहे परंतु धूर नाही. अयोगोलक हे ठिकाण सांगितलेलं आहे. तापलेला लोखंडाचा गोळा, अगदी लाल बुंद झालेला गोळा, तिथे अग्नी आहे की नाही? आहे, परंतु धूर आहे का? नाही. तर आर्द्रेंधन संयोगो उपाधी, आर्द्र इंधन म्हणजे ओले लाकडं असतील आणि अग्नी असेल तरच त्या ठिकाणी धूर निर्माण होऊ शकतो. म्हणून जिथे जिथे अग्नी आहे तिथे तिथे धूर असं नाही, पण जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे अग्नी आहे हे मात्र निश्चित असल्यामुळे धूम हा झाला हेतू. मग तसा आत्म्याशी कोणत्याही हेतूचा संबंध नसल्यामुळे आत्मस्वरूपाच्या विषयी अनुमान प्रमाण हेही कुचकामी ठरतं, त्याची प्रवृत्ती संभवत नाही. त्यानंतर तिसरं आहे शब्द प्रमाण. तर शब्द प्रमाण म्हणजे काय? शब्दाने सांगणं, याला शब्द प्रमाण असं म्हणायचं आहे. आप्त जो असतो त्याचं वचन हे शब्द प्रमाण मानल्या गेलेलं आहे. आप्त म्हणजे नातेवाईक नाही, तर आप्तस्तु यथार्थ वक्ता. आप्त शब्दाचं लक्षण असं दिलेलं आहे, जो खरं बोलणारा आहे, जे जसं आहे जे जसं आहे ते तसं सांगणारा जो आहे त्याला आप्त म्हटलं गेलेलं आहे. परंतु आत्मा हा असंग आहे आणि त्याच्या ठिकाणी वाच्यतावत छेदक धर्म किंवा लक्षतावत छेदक धर्म नसल्यामुळे आणि नाम रूप संबंध जाती क्रिया व भेद हे नसल्यामुळे तो आत्मा शब्दाचा विषय होत नाही. म्हणून शब्द प्रमाणाची त्या ठिकाणी प्रवृत्ती संभवत नाही. कारण असं आहे, शब्दाने ह्याच गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात, नाम रूप संबंध जाती क्रिया आणि भेद असो, याचा विचार आपण करून आलेलो आहोत. यानंतर म्हणजे शब्द प्रमाण गेलं. आता चौथं प्रमाणाला त्याला म्हणतात उपमान प्रमाण. उपमान प्रमाण म्हणजे काय? सादृश्य ज्या वेळेला दाखवायचं असतं त्यावेळेला त्याला उपमान प्रमाण म्हणतात. उदाहरणार्थ, एकाला गवय नावाचा प्राणी माहिती नव्हता, तर त्यावेळेस त्याने विचारलं गवय कसा असतो, तर दुसऱ्याने सांगणाऱ्याने सांगितलं गायीसारखा जो प्राणी असतो त्याला गवय असं म्हणतात. हा अरण्यामध्ये गेला आणि योगायोगाने त्याला गायीसारखा प्राणी दिसला. मग तो असं म्हणाला, अरे आपल्याला जे सांगितलं होतं की गायीसारखा जो असतो तो गवय असतो, त्याला या उपमानाने म्हणजे सादृश्याने त्या गवयाचं ज्ञान झालं की नाही. त्याप्रमाणे आत्म्याचा जर आपण विचार केला तर एकमेवा द्वितीयम असा तो असल्यामुळे त्याचं कोणाशीही सादृश्य नाही. म्हणून या आत्मस्वरूपाचं चिंतन सांगत असताना उपमान प्रमाणाची ही प्रवृत्ती संभवत नाही. आणि आता राहिलं अर्थापत्ती प्रमाण. म्हणजे काय? आत्म्याचा ज्ञानाचा संपादक असा एकही अर्थ नाही की ज्या अर्थावरून आत्म्याचं ज्ञान संपादन करता येईल. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी संपाद्य संपादक भाव हा नसल्यामुळे अर्थापत्ती प्रमाणाची ही प्रवृत्ती या ठिकाणी नाही. म्हणून मी आहे अर्थात अहम अस्मी ही जी अपरोक्षानुभूती आहे ती कोणत्याही प्रमाणा वाचून येते आणि ती यच्च यावत जीवांना येते. म्हणून आत्मा हा स्वयंप्रकाश असून तो आत्मप्रकाशच सकलार्थमते प्रकाश प्रदाता आहे असं स्पष्ट होतं. म्हणजे आता पहिले सत आणि दुसरं चित, म्हणजे सत्ता म्हणजे अस्तित्व आणि दुसरं चित म्हणजे ज्ञानत्व, या दोन अंशांचा विचार झाला. आणि आता तिसरं जे आनंद पद आहे त्या संबंधातला विचार या ओवीमध्ये करतात. सर्व विषयामध्ये जीवांना सुखानुभूती येते असं नसलं तरीही कुणाला ना कुणाला त्या कोणत्या विषयामध्ये सुखाची अनुभूती येतेच, आहे की नाही. एकच विषय सर्वांना जरी सुखरूप नसेल तरी मला तो सुखरूप नाही, मला त्या विषयापासून आनंद जरी होत नसेल तरी दुसऱ्या कुणाला तरी त्या विषयापासून आनंद होतो, हे तर मान्य करावं लागेल की नाही. मग त्या विषयामध्ये येणारी जी सुखानुभूती आहे
ते सुख म्हणजे आत्मसुखच आहे आणि ते विषयाच्या उपाधीद्वारा प्रगट झालेलं असतं. म्हणून आत्मा हाच सुखरूप आहे असं चिंतन आपल्याला करता येतं. आणि आत्मा हाच प्रत्येकाच्या परमप्रीतीचा आस्पद म्हणजे विषय आहे. आणि हे आत्मविषयक प्रेम जे आहे हे निर्निमित्त, निरुपाधिक, निरुपचार आहे. निरुपचार प्रेम हे केवळ सुखाविषयीच असतं. मग ज्या अर्थी ते आत्मविषयक प्रेम निरुपाधिक आहे त्या अर्थी आत्मा हाच सुखरूप आहे हे सिद्ध होतं. किंबहुना याकरता याज्ञवल्क्य महामुनी आणि गार्गी, जिला मैत्रेयी असे म्हटलं गेलेलं आहे, तर या दोघांमधला असलेला संवाद फार महत्त्वाचा आहे. एकदा असं झालं म्हणे की याज्ञवल्क्यांना संन्यास ग्रहण करण्याची इच्छा निर्माण झाली. परंतु या याज्ञवल्क्यांचे 2 विवाह झालेले होते. एकीचं नाव कात्यायनी आणि दुसरीचं नाव मैत्रेयी. त्यावेळेला याज्ञवल्क्यांनी दोघींनाही बोलावून घेतलं, आपला मनोदय व्यक्त केला आणि सांगितलं की माझ्यामुळे तुमच्या दोघींमध्ये सवतीभाव संबंध निर्माण झालेला आहे. मी गेल्यानंतर तुमच्या दोघींमध्ये वाद होऊ नये याकरता आत्तापर्यंत मी मिळवलेली जी धन आहे त्या धनांच्या या 2 राशी केलेल्या आहेत. एक भाग स्वीकारा आणि मला संन्यास ग्रहण करण्याकरता अनुमती द्या. त्यावेळेला कात्यायनीने त्या धनराशीचा 1 भाग स्वीकारला आणि याज्ञवल्क्यांना अनुमती दिली. परंतु गार्गी मात्र विदुषी होती आणि विचारी होती. तिने विचार केला, याज्ञवल्क्य धनाचा त्याग करत आहेत आणि संन्यास ग्रहण करत आहेत, याचाच अर्थ असा आहे की संन्यास ग्रहण करून जे प्राप्त होत आहे ते या धनाने प्राप्त होत नाही, म्हणून धनाचा त्याग होतोय. म्हणून तिने असं विचारलं, महर्षे, आपण धनाचा त्याग करून संन्यास ग्रहण करू इच्छित आहात, तर संन्यास ग्रहण करून आपणाला जे प्राप्त होणार आहे ते या धनाने मला प्राप्त होईल काय? यावर याज्ञवल्क्यांनी उत्तर दिलेलं आहे, अमृतत्वाचं नाशास्ती वित्तेनं. त्या अमृतत्वाची या धनाने आशा देखील करू नये. मग गार्गीने प्रश्न विचारला, धनाने काय होतं? तर याज्ञवल्क्याने दिलेलं उत्तर आहे की धनाने जीवन सुख साधन संपन्न बनतं, परंतु सुख मिळेलच असं नाही, सुख संपन्न बनेल नाही. धन असेल तर आपल्याला गादी विकत घेता येईल, परंतु झोप विकत घेता येणार नाही. असो, मग त्या गार्गीने देखील त्या धनाचा त्याग केला आणि सांगितलं, मला धन नको, परंतु ज्या बोधाने मी सुख संपन्न होईल असा बोध मला द्या. आणि त्या संवादामध्ये जे चिंतन आलेलं आहे त्यामध्ये एक चिंतन असं आलेलं आहे की जगामध्ये सर्वाधिक प्रेम जर कुठे असेल तर ते केवळ आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच आहे. म्हणून याज्ञवल्क्यांनी असं म्हटलेलं आहे की नवा अरे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति. नवा अरे जायायै कामायै जाया प्रिया भवति, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति. असे एक नाही, जवळपास 14 विकल्प दिलेले आहेत. पंचदशीमध्ये देखील हा विचार आलेला आहे. पतिर्जाया लोकवित्ते पशुब्राह्मण बाहुजाहा, देवा वेदा देवभूते सर्वं चात्मार्थतः प्रियम. हे एका श्लोकामध्ये सगळे विकल्प मांडले आणि सर्वात शेवटी याज्ञवल्क्यांनी असं सांगितलं, नवा अरे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवति, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. सर्वांकरता सर्व प्रिय नाही, परंतु विश्वातील सर्वच्या सर्व विषय हे आत्म्याकरताच प्रिय आहेत. म्हणून आत्म्यासाठीच सर्व विषय प्रिय आहेत. निरुपाधिक निरुपचार प्रेमाचा विषय आत्मा आहे, म्हणून तो सुखरूप आहे. पंचदशीमध्ये याविषयी बराचसा विचार आलेला आहे. जीवनामध्ये प्रियता प्रेम कुठे कुठे आहे आणि कसं अधिक अधिक वाढत जातो याविषयी असं सांगितलेलं आहे की वित्तात पुत्र प्रिय पुत्रात, पिंड पिंडात तथेंद्रियम, इंद्रियाच्च परः प्राणः, प्राणादात्मा परस्मृतः. या श्लोकामध्ये जो क्रम सांगितलेला आहे, वित्त, पुत्र, शरीर, इंद्रिय, प्राण आणि आत्मा, हा जो क्रम सांगितलेला आहे, क्रमाक्रमाने हे अधिकाधिक प्रेमाचे विषय आहेत. म्हणून निरुपचार प्रेम जे आहे ते आत्मविषयीच आहे.
18व्या अध्यायामध्ये माऊलींनी म्हटलेलं आहे, आणि निरुपचार प्रेमा विषय होय जो प्रियोत्तमा, ते दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे. म्हणजे हे प्रियोत्तमा, उपचाररहित निर्निमित्त निरुपाधिक प्रेमाचा जो विषय असतो तो दुसरा कोणी नाही तर तो केवळ आत्माच आहे असं जाण. 16व्या अध्यायामध्ये देखील चिंतन आलेलं आहे. तेथ प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, तये खेवी आटे डिंडिमा सांसारिक हे. म्हणजे प्रियाची परमसीमा असलेला तो माऊली म्हणजे आत्मा भेटतो. त्या ब्रह्मरूप आत्म्याला ऐक्याचं आलिंगन दिलं की लगेच अहम ममात्मक सांसारिक नगाऱ्याचा घोष जागच्या जागी विलयाला जातो. आत्मा सद्रूप म्हणजे सत्तावान, चिद्रूप म्हणजे प्रकाश आहे असं सिद्ध केलं तरी तेवढ्याने आत्मा पुरुषार्थ आहे हे सिद्ध होत नाही. मग आत्मा हा पुरुषार्थ किंवा जिज्ञास्य आहे हे सिद्ध करण्याकरता तो सुखरूप म्हणजे आनंद घन आहे हे सांगावं लागतं. आणि हे स्वरूपभूत सुख जे आहे ते अनुभाव्य व अनुभावक या भेदाने रहित आहे. म्हणजे हे सुख जे आहे ते भोग निरपेक्ष आहे. उदाहरणार्थ अंगाथिला आनंद सुरतेन वीण असं आहे. व आत्म्यावर प्रत्येकाचं निरुपचार प्रेम आहे आणि यावरूनही आत्मा सुखरूप आहे असं सिद्ध होतं. किंबहुना विद्यारण्य स्वामींनी पहिल्याच प्रकरणामध्ये असंही चिंतन केलेलं आहे. इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मानभुवम हि भूयासम इति प्रेमात्मनीक्षते. की संविद्रूप आत्मा हा अबाधित आहे आणि ज्या अर्थी हा संविद्रूप आत्मा परमप्रेमाचा विषय आहे त्या अर्थी तो परानंद म्हणजे आनंदघन आणि सुखरूप आहे. कारण आत्म्याविषयी मी सर्वदा असावं असंच प्रत्येकाला वाटतं. मी नसावं म्हणजे माझा विनाश व्हावा असं कुणाला तरी वाटतं का? नाही. तर मी सदा सर्वदा असावं अशीच सर्वांची मनोमन इच्छा आहे. आणि असं निरुपचार प्रेम सर्वांकडून अनुभवलं जातं. म्हणून तो आत्मा सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप आहे. आत्माच सद्घन, चिद्घन, आनंदघन आहे. आत्मा सुखरूप आहे आणि याचा अनुभव सर्व जीवांना सुषुप्ती अवस्थेत येतो, योग्यांना समाधीत येतो, तत्त्वज्ञाला म्हणजे तत्वसाक्षात्कारी पुरुषाला जीवन मुक्तीत येतो. म्हणूनही आत्मा सुखरूप आहे. म्हणून माऊली म्हणतात की हे चांगदेवा, तुझी माझ्यावर असलेली जी प्रीती आहे किंवा माझी तुझ्यावर असलेली जी प्रीती आहे म्हणजे परमप्रेमास्पद जे आत्मतत्व आहे, जे सच्चिद आनंद घन आहे ते एकच एक आहे. आत्मा हा निर्निमित्त प्रेमाचा विषय असल्यामुळे सुखरूप आहे आणि संवादपूर्वक तुझी सुखद भेट व्हावी अशी दोघांची इच्छा आहे. म्हणून तिला अनुगुण असं परस्पर प्रीतीचं वर्णन करून परमप्रेमास्पद सुखरूप आत्मा एकच आहे असं या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. मग परब्रह्म ज्ञानस्वरूप असून तेच उपदेश्य आणि उपदेशक भावाला प्राप्त होतं. वस्तुतः सर्वत्र एकच एक असलेलं सच्चिदानंद परब्रह्म आत्मतत्व तेच तुझं व माझं स्वरूप आहे असा भाव जो आहे माऊली या ओवीमध्ये व्यक्त करतात. किंबहुना आणखी थोडंसं जर आपल्याला चिंतन करायचं असेल तर माऊली असं म्हणतात की तुझ्या आणि माझ्या परस्परातील आवडीचं कारण काय आहे, परस्पर प्रीतीचं कारण काय आहे, तर तुझा आणि माझा आत्मा हा एक आहे आणि आत्मा जो आहे तो सर्वात प्रिय आहे. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती असं म्हटलेलं आहे. आणि ती आत्मवस्तू दोघात एकच असल्यामुळे तुम्हा आम्हा परस्परात जी आवड आहे ती गोडीनेच गोडीचा स्वाद चाखण्यासारखी आहे. आणि लक्षात ठेवा, कधीही खोटं बोलत नाही तेच संत आहे. म्हणून संतांच्या बोलण्यावरती नेहमी विश्वास ठेवावा. त्यांच्या बोलण्यावर अविश्वास होऊ नये आणि जीवाच्या बोलण्यावर विश्वास होऊ नये असं. आता माऊली या ठिकाणी चांगदेवांशी बोलताना चांगदेवांचा अधिकार पाहून बोलतात.
कारण सर्वांनाच हे सांगण्याचा अधिकार आहे असं नाही. सगळे या उपदेशाचे अधिकारी नाही आहेत. समजावून सांगावं आणि अधिकार जर असेल तर तो उपदेश त्याच्या गळी उतरत असतो. असो, श्री ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथात गीतेनुसार बोलले, पण अमृतानुभव आणि चांगदेव 65 ग्रंथात मात्र ते कशाच्याही आधारावर बोललेले नाही आहेत. म्हणजे ज्ञानेश्वरी जर आपण पाहिली तर तो गीतेचा अनुवाद असल्यामुळे गीतेच्या व्यतिरिक्त अधिक त्यांनी म्हणजे जी चौकट आहे त्या चौकटी बाहेर अधिक गेलेले नाही आहेत. परंतु चांगदेव 65 आणि अमृतानुभव हे 2 ग्रंथ असे आहेत की हे कशाच्याही आधारावर नसल्यामुळे माऊलींनी त्यामध्ये स्वानुभव व्यक्त केलेला आहे. आणि त्यात श्री गुरुपुढे अनुभव सांगितला तो अमृतानुभव ग्रंथ, आणि आपल्या अनुभवावर चांगदेवाला आणायचं म्हणून सांगितलेला ग्रंथ तो चांगदेव 65. म्हणून हा चांगदेव 65 ग्रंथ योगी मुमुक्षूचा आहे आणि अनुभवामृत ग्रंथ हा मुक्ताचा आहे. मग शास्त्रात ज्या तत्वाचं प्रतिपादन केलेलं असतं त्या तत्वाचा अनुभव संतांना असतो आणि संतांचा जो अनुभव आहे तो शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेला असतो. मग आता या चांगदेवांना उद्देशून, अधिकारी शिष्याला उद्देशून माऊली जो काही पुढे शब्द वापरतात त्या शब्दाचं चिंतन आपण 42व्या ओवीपासून करणार आहोत, परंतु हे उद्याच्या सत्रामध्ये करणार आहोत. आत्ताचं हे वाङ्मयीन पुष्प स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीकवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ओम राम कृष्ण हरी.